नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेपू भोपळीची भाजी. त्यासाठी शेपू आणि भोपळीची पानं घेऊन व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेली शेपू आणि भोपळीच्या पानांची भाजी त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथं मी तूर डाळ आणि थोडेसे तांदूळ एका वाटीमध्ये भिजत घातले होते, ते त्या भाजीमध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर हळद, चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून घेऊन भाजी झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं शिजू द्यायची आहे. यामध्ये मी एक्स्ट्रा पाणी ॲड केलेलं नाही आहे, त्या पाण्यावरती वाफेवर शिजवून घ्यायची आहे भाजी. त्यानंतर झाकण काढून भाजी व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांनंतर भाजी कितपत शिजल्या ते बघायचं आहे व त्यामध्ये बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. भाजी व्यवस्थित परतवून घेऊन 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजू द्यायची आहे. त्यानंतर तयार आहे शेपू भोपळीची भाजी. कशी झाली नक्की सांगा. आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.